हॅलो फ्रेंड्स, मागील व्हिडिओवर आलेल्या कमेंटनुसार त्यामध्ये त्यांनी फेशियल स्टीमबद्दल माहिती विचारलेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून कोणत्या विषयाची माहिती हवी आहे. तर स्टीम कशासाठी दिली जाते फेशियलमध्ये, तर चेहऱ्यावरील पोर्स ओपन होण्यासाठी आणि चेहरा डीप क्लीन होण्यासाठी स्टीम दिली जाते. तसेच जे काही व्हाईट हेड आणि ब्लॅक हेड्स असतात ते इझिली रिमूव्ह होतात स्टीम दिल्यानंतर. ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि चेहरा छान डीप क्लीन होऊन ग्लो करतो. ज्यावेळी तुम्ही फेशियलमध्ये स्टीम घेत असता तेव्हा स्टीम घेताना काही काळजी घेतली पाहिजे. जसं की तुम्ही 2 ते 5 मिनटं चेहऱ्यावर स्टीम देऊ शकता. चेहरा आणि स्टीमर ह्याच्यामध्ये साधारण 10 ते 12 इंचाचं अंतर असलं पाहिजे किंवा एकाच जागी स्टीमर कंटिन्यू न धरता तो मूव्हिंग ठेवला पाहिजे, जेणेकरून चेहऱ्यावर चटका बसणार नाही. आणि जेव्हा तुम्ही स्टीम घेत असता तेव्हा ती कोणत्या टाईप ऑफ चेहऱ्यांवर नाही घेतली पाहिजे. तर ज्यांना खूप ड्राय स्किन आहे किंवा ज्यांना सनबर्न झालेलं आहे किंवा केमिकल पील केल्यानंतर किंवा लेझर ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्ही स्टीम नाही घेतली पाहिजे, जेणेकरून तुमचा चेहरा अजून इरिटेट नाही होणार आणि त्याची हवी ती काळजी तुम्हाला घेता येईल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच.